सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे की आपण स्टुडंटला ना कॅटेगराईज केलंय. हा टॉपर आहे, हा ॲव्हरेज आहे, हा बिलो ॲव्हरेज आहे. माझं प्रामाणिक मत आहे असं काही नाही आहे. योग्य मार्गदर्शन एक शिक्षक तुम्हाला जेव्हा मिळतो ना ॲज अ मेंटर बेस्ट, जो तुम्हाला गाईड करतो ना, तुमचं लाईफ चेंज होतं. माझ्याकडे जर मुलगा येत असेल त्याला मी हवा आहे, आणि जर मी 500,000 मुलं घ्यायचं ठरवलं तर मला सगळ्या फॅकल्टीज आणावे लागतील, मग ते योग्य ठरणार नाही. की मानसिकता मुलांची कशी असते माहिती आहे का, की मेंढ्याप्रमाणे. आता मी तर एक्सप्लेन करतो बरं का. म्हणजे मेंढीचा कळप असतो ना मेंढ्यांचा, तो पहिली मेंढी जिकडे जाईल ना मागच्या मेंढी त्याच्या मागच जातात. अगदी पहिली खड्ड्यात जरी पडली तरी मागची सुद्धा खड्ड्यात पडते. मी 20 वर्ष पाठीमागं जातो. 20 वर्षापूर्वी प्रत्येकाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग हवं असायचं. डोनेशन भरून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं जायचं. म्हणजे तुला सांगू का की पालकांशी मुलांशी एक रिलेशन तयार होतं आणि कायमस्वरूपी रिलेशन तयार होतं. मी खूप स्ट्रिक्ट आहे बरं का, खूप फटके देतो मुलांना बरं का. मी मारलं ओरडलो तरी मुलं मला सोडून जात नाहीत बरं का. थोडंसं भाऊक झालो बरं का, त्यामुळे बोलताना थोडंसं. हाय एवरीवन, दिस इज समीर. आज के पॉडकास्ट में काफ़ी स्पेशल गेस्ट है मेरे साथ, वन ऑफ माय फेवरेट टीचर, या मैं उनको मेंटोर भी कह सकता हूँ. एंड आई नो आप सभी स्टूडेंट्स उनको ऑलरेडी जानते भी होंगे. ही इज़ वन ऑफ द टॉप एडुकेटर्स ऑफ महाराष्ट्र. तो आज इस पॉडकास्ट में मेरे साथ है महेश सर. स्पेशली मैं काफ़ी इंस्पायर्ड था इनसे, एंड जब मैं सीईटी की प्रिपरेशन करता था इन्हीं के लेक्चर्स देख के मैंने एक अच्छे कॉलेज में वीआईटी विद्यालंकर कॉलेज में मैंने एडमिशन लिया था. आज इन्हीं के साथ मैं पॉडकास्ट कंडक्ट करने जा रहा हूँ. यहाँ पे आप सभी स्टूडेंट्स को महेश सर की पूरी जर्नी आपको पता चल जाएगी. महेश सर अभी तक इतनी सारी अचीवमेंट जो थी महेश सर की, वो कैसे इतनी सारी अचीवमेंट्स उनको मिले हैं और उनकी यूट्यूब की जर्नी कैसी रही है. डेफिनेटली आपको भी काफ़ी इंस्पायर करेगी ये जर्नी. आप इस पॉडकास्ट को एंड तक ज़रूर देखो एंड डेफिनेटली यू विल लाइक इट. सो सबसे पहले तो महेश सर मैं आपका स्वागत करना चाहता हूँ. धन्यवाद समीर. सर कैसे हो अभी? एकदम छान. तो सर हमारे पास अभी बहुत सारे क्वेश्चंस हैं. मैंने ढेर सारे क्वेश्चंस आपके लिए लेके आए हैं. हमें पूरी यूट्यूब जर्नी के बारे में जानना है एंड आप ये इस एजुकेशन फील्ड में कैसे आए हो, क्या किए हो, और अभी एक अच्छी खासी आप एक सक्सेस पे हो. मतलब आप ऑलरेडी एक सक्सेसफुल हो, लेकिन फिर भी आपके यूट्यूब चैनल से मोस्ट ऑफ द जितने भी वीडियोस होते हैं उसमें मैंने देखा है कि बहुत सारे पेरेंट्स भी कनेक्टेड होते हैं. हाँ. और बहुत सारे ऐसे टीचर्स, ऐसे बहुत ही कम टीचर्स होते हैं जिनको इतना ट्रस्ट कर सकते हैं. तो सर आज के इस इंटरव्यू को हम लोग स्टार्ट करते हैं. तो सबसे पहला क्वेश्चन मेरा यही रहेगा सर कि आपने ये यूट्यूब जर्नी जो है कैसे स्टार्ट की, और अभी इतने लॉन्ग टर्म जो है आप ये कैसे मैनेज कर रहे हो, और ये आपकी जर्नी स्टार्ट से लेके एंड तक इसके पीछे आपका क्या मोटिव था, और अभी आप कैसे कर रहे हो? जर्नीला सुरुवात झालेली आहे, एंड नाही आहे. ही सुरुवातच राहणार आहे. सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. म्हणजे हा प्रवास सुरू राहणार आहे. समीर, मला तुला सांगायचं आहे, बरोबर 7 वर्षापूर्वी माझ्याच ऑफलाईन क्लासमधले 4 स्टुडंट की ज्यांना फोटोग्राफीमध्ये बिझनेस करायचा होता, हे शूटिंग एडिटिंग वगैरे. ऑब्व्हियसली घरातून सपोर्ट मिळत नाही. जेव्हा ते माझ्याकडे आले त्यांनी मला त्यांचा प्लॅन सांगितला. मी त्यांना म्हटलं चला आपण व्हिडिओ तयार करूया, यूट्यूबवर अपलोड करूया. म्हणजे यूट्यूब असं ठरवून झालं नव्हतं. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा यूट्यूबवर सीईटीसाठी एखादा आपण व्हिडिओ किंवा चॅनल सर्च करायला गेलो, ऑलमोस्ट नव्हते. पवन वाघ सर होते, दिनेश सर होते, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक आणि RG सर होते. फार कमी कंटेंट होता. मग माझ्या लक्षात आलं की चला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली पाहिजे. ज्यांचं नाव मी आत्ता घेतलं त्यांच्याकडूनच मोटिवेशन मिळत होतं म्हणूया आपण, आणि सुरुवात झाली. म्हणजे त्या मुलांकडून मी 3-4 व्हिडिओ तयार करून घेतले, पण फिक्स नव्हता. ट्रिग्नोमेट्रीपासून स्टार्ट केलं होतं. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की रिस्पॉन्स मिळतोय. पण सांगू का, 5-6 व्हिडिओ झाले, त्यांना ठराविक पेमेंट दिलं, त्यांची पण सुरुवात झाली, नंतर हे थांबलं होतं. पुन्हा लकीली कोविडच्या अगोदर, लकीली म्हणूया आपण, पुन्हा माझा एक स्टुडंट होता. त्यानं मला एनकरेज केलं की सर तुमचे व्हिडिओ चांगले आहेत, मुलांना आवडते, चला सुरुवात करूया. म्हणजे मला माझ्या स्टुडंटनीच मोटिवेट केलं. तर तू पण आहे, यश आराधे आहेत, नावं खूप आहेत बरं का. म्हणजे हे जे यूट्यूब चॅनल आहे ना, याच्या पाठीमागं मी एकटा नाही आहे. हजारो लोक आहेत म्हणूया आपण, हजारो स्टुडंट आहेत, पेरेंट्स आहेत, त्यांच्याकडून मोटिवेशन मिळते, आणि तोच हा प्रवास सुरू आहे. आणि आजपासून सुरू आहे, सुरू पण राहणार नक्की.
तो सर अभी आप इतना लंबा सफ़र तय कर चुके हो ऑलरेडी, और आप ऑफलाइन फील्ड में भी हो और ऑनलाइन सुरू पण राहणार नक्की. ऑफलाइन कोचिंग में भी कितने कई सारे स्टूडेंट्स हैं आपके, बहुत है, हाँ. एंड आप ऑनलाइन के भी बैचेस रन करते हो. ये दोनों चीज़ें आप कैसे मैनेज कर लेते हो? लाइक ऑनलाइन और ऑफलाइन मैनेज करना बहुत डिफिकल्ट है, क्योंकि ऑफलाइन में देखोगे इतने सारे स्टाफ है, उनका पेमेंट देखो, उनके लेक्चर्स लगाओ, एक अलग, और ये जिनके पास एक लीडरशिप क्वालिटी होती है वही हैंडल कर सकता है. तो ये सारे चॅलेंजेस को आप कैसे फेस करते हो सर? आता जो प्रश्न तू विचारला ना, त्यात 2 शब्द आहेत. पहिले तर तो बोलला डिफिकल्ट आणि नंतर तो बोलला चॅलेंज. तर डिफिकल्ट मला काय वाटत नाही, माझ्यासाठी ते चॅलेंज आहे. आता चॅलेंज आहे म्हणल्यावर आपल्याला ते करून दाखवायचं आहे. जेव्हा होतो आपण थकून जातो, थोडंसं म्हणूया आपण, लोड येतो कामाचा, पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो ना, एक वेगळीच एनर्जी येते. मला माहिती आहे माझा व्हिडिओ हजारो मुलं बघणार आहेत, त्यांचे पालक बघणार आहेत. मग अशा वेळेस माझ्याकडे एनर्जी पाहिजे. येते एनर्जी, कुठून येते माहीत नाही, पण येते एनर्जी. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन जर आपण कंपॅरिझन केलं, प्लस पॉईंट आहेत, मायनस पॉईंट आहेत, पण माझी इच्छा आहे की ऑनलाईनचं प्रमाण वाढलं पाहिजे. ऑब्व्हियसली त्याचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत, त्याच्यावर आपण पुन्हा डिस्कस करूया, तो मोठा पॉईंट होईल. पण मी तुला सांगू का, जर ठरवलं ना तर प्रत्येक गोष्ट करता येते. पण काय म्हणूया आपण, असे शब्द नको आहेत आपल्याला, डिफिकल्ट आहे, मी डिमोटिवेट झालेलो आहे, की प्रेशर नाही. चॅलेंज आहे आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो जर आपण ठरवलं तर. त्यामुळे तुला उत्तर मिळालं असेल की हे शक्य आहे, काही अवघड नाही. हो. बट सर, अगर ऑफलाइन कोचिंग की अगर हम लोग बात करें तो ऑफलाइन कोचिंग में कैसा है कि थोड़ा प्रेशर होता है, टीचर्स का होता है, और वहाँ पे कैसा, वहाँ का एनवायरनमेंट थोड़ा सा अलग होता है. ऑनलाइन में बच्चे क्या होते हैं कि लाइक डिस्ट्रैक्ट जल्दी हो जाते हैं, कंसिस्टेंसी मेंटेन नहीं कर पाते. तो ऑनलाइन स्टूडेंट्स, अभी पूरा एडटेक में इतना रिवॉल्यूशन आया है, बहुत सारे टॉपर्स ऑनलाइन बैचेस से निकल रहे हैं, बट ऐसे भी कुछ स्टूडेंट्स हैं जो ऑनलाइन उतने अच्छे से पढ़ाई नहीं कर पाते. तो उसके लिए आप क्या सजेस्ट कर सकते हो सर? हे बघ सबीर, कसं आहे, ॲक्च्युली आता मी ऑफलाईन क्लासेस घेतो, मला पेरेंट्स भेटतात. मी ऑब्झर्व केलं आहे की 99% जे पेरेंट्स आहेत, पालक म्हणूया आपण, त्यांना ऑनलाईन नको आहे. त्यांना असं वाटतं की माझा मुलगा, जर त्याला मी ऑनलाईन कोर्स दिला तर तो मोबाईलमध्ये वेगळं काहीतरी करत बसेल, शिकणार नाही. तर पालकांची इच्छा आहे की माझा मुलगा ऑफलाईनला जावा. पण हे कुठेतरी चुकतं. याच्या पाठीचं कारण तुला मी सांगतो. ऑनलाईन नको आहे, ऑफलाईन पाहिजे, ठीक आहे, ऑफलाईन इन्स्टिट्यूट मुलं जॉईन करतात. पण हे तुला माहिती आहे का, त्यातली 99% मुलं पुन्हा ऑनलाईनच येतात. तुम्ही ऑब्झर्व केलंय की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस सगळी मुलं यूट्यूब चॅनल फॉलो करतात. माझ्या एकट्याचंच नाही, खूप बेस्ट यूट्यूब चॅनल आहेत. आणि माझी पण हीच इच्छा आहे की ऑफलाईन वाईट नाही आहे, पण ऑफलाईनच्या फीज, ऑफलाईन आपल्या घरातून क्लासला जायचा वेळ, तिथून घरी यायचा वेळ. सबीरनं आता एक शब्द घेतला होता, कन्सिस्टन्सी. ती ठेवा, फक्त सातत्य ठेवा. घरी बसून तुम्ही अभ्यास करू शकता, पण इथे एका मेंटॉरची गरज आहे बरं का. आणि तो मेंटॉर मला हवा आहे आई म्हणजे मी तुम्हाला सांगू का, तिचं लक्ष असतं मुलांवर. जर ठरवलं ना आईनं आणि मुलानं की आपण हे करून दाखवूया, तर ऑनलाईनमध्ये यश मिळणारच. मग समीर, तुझ्या लक्षात आलंय की ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट आहेत. पण माझं वैयक्तिक मत आहे, ऑनलाईनचं प्रमोशन व्हायला पाहिजे, चांगला कंटेंट मुलांना मिळाला पाहिजे, आणि त्याची फी अतिशय माफक ठेवता येते. कंपॅरिझन करू शकत नाही आपण ऑफलाईनची फी आणि ऑनलाईनच्या फीमध्ये. त्यामुळे ऑनलाईन पाहिजे. हो सर, क्वेश्चंस तो अभी मेरे पास और भी है, बट उससे पहले मुझे थोड़ा आपके एजुकेशन के बैकग्राउंड में जानना है. मतलब आपका एजुकेशन कैसे हुआ, एंड आपकी कॉलेज की लाइफ कैसे थी, और आप कैसे टाइप के स्टूडेंट्स थे? लाइक आप एवरेज स्टूडेंट थे, या फिर आप कॉलेज टाइम से ही आप ऐसे टॉपर्स तो नहीं थे? या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे की आपण स्टुडंटला ना कॅटेगराईज केलं आहे. हा टॉपर आहे, हा ॲव्हरेज आहे, हा बिलो ॲव्हरेज आहे. माझं प्रामाणिक मत आहे असं काही नाही आहे. आता मला पालकांना सांगायचं आहे, कोण आहे टॉपर स्टुडंट सांगा बघू. कुणाला आपण टॉपर म्हणतोय? की जो चांगला स्कोर आणतोय, ज्याची मेमरी चांगली आहे. तो 10वीपर्यंत मुलं करतात काय? पाठांतर. मग ज्याची मेमरी चांगली आहे तो टॉपर. ओके, मग मी त्या टॉपरपैकी होतो 10th स्टँडर्डपर्यंत. 4थीपर्यंत मी एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर होतो. का? आई अभ्यास घेत होती. हो, आई स्ट्रिक्ट होती, आहे अजून पण स्ट्रिक्ट, अभ्यास घेत होती. त्यामुळे 4थीपर्यंत काय विचारूच नका, एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट. 5वी नंतर मग आईनं क्लासेस मला जॉईन लावून ऑफलाईन क्लासेस. ओके, तिथंही चांगलंच चाललं होतं, कारण माझी मेमरी, पाठांतर होत होतं. पण हे 10वीपर्यंत, 11th-12th नाही. तिथं लक्षात आलं की आपण 10वीपर्यंत चुकीचा अभ्यास केलाय. मग मी अशा
80-90% मुलांना रिप्रेझेंट करतोय की जे टॉपर आहेत, पण त्यांना योग्य गायडन्स मिळत नाही आहे की 10वी नंतर अभ्यासाची मेथड बदलली पाहिजे, बरोबर? पण याची सुरुवात 8, 9, 10th पासून व्हायला हवी आहे. तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाची मेथड बदला, तुम्ही टॉपर आहात. मी ते प्रूव्ह करून दाखवलंय. अगदी तुम्हाला सांगू का, ज्यांचा स्कोर अतिशय कमी आहे, 10वीला ज्यांना 50-55% मार्क पडले, ती सुद्धा CET मध्ये 97, 98, 96% मिळवलेलं आहे. फक्त त्यांना सपोर्टची गरज लागते. मग ही विद्यार्थी संख्या खूप आहे. मग माझ्याबद्दल सांगतो की 10वी पर्यंत ठीक आहे, टॉपर. 11, 12 थोडंसं मागं पडलो मी. मी त्याला फेल्युअर म्हणणार नाही बरं का, कारण त्या 2 वर्षांनी मला शिकवलं की कुठं चुकतात मुलं, काय होतं, आणि ते मी अजून लक्षात ठेवलंय. त्याच्यामुळे मी अजून पण टिकून आहे इथं. मुलांना काय हवंय हे मला माहिती आहे. आणि होतं काय की पुन्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं मला. ठीकठाक कॉलेज मिळालं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी कंप्लीट केलं. पण हे करत असताना पहिली 2 वर्ष पुन्हा तेच होतं. पुन्हा थोडासा रिझल्ट खालीच होता. पण जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळालं, समीर, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, योग्य मार्गदर्शन. एक शिक्षक तुम्हाला जेव्हा मिळतो ना, ॲज अ मेंटर बेस्ट, जो तुम्हाला गाईड करतो ना, तुमचं लाईफ चेंज होतं. माझ्या बाबतीत असंच घडलं. मग सेकंड इयरपासून पुन्हा मी वन ऑफ द टॉपरमध्ये, म्हणजे माझा परफॉर्मन्स तसा यायला सुरुवात झाली. आणि मला मुलांना सांगायचं आहे की तुम्ही फक्त तुमचा कॉन्फिडन्स दाखवा, आयुष्यात यश मिळतं. तुम्ही टॉपर आहात, प्रत्येकजण टॉपर आहे. मी कुणालाही ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज म्हणणार नाही. मग तुझ्या लक्षात आलं असेल. बरं, माझ्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट. आता मी टॉपर आहेच मी टॉपर. मग मी काय केलं पाहिजे? एकतर मेडिकलला गेलं पाहिजे, किंवा इंजिनिअरिंग, किंवा ग्रॅज्युएशन नंतर MPSC, UPSC. हेच आपल्या समाजात किंवा पालकांच्या किंवा नातेवाईकांच्या ह्याच अपेक्षा असतात की हुशार आहे ना, मग तो IAS व्हायला पाहिजे, IPS व्हायला पाहिजे. पण तसं नाही आहे. मी माझ्याबद्दल सांगतो. माझ्या वडिलांचे आजोबा, म्हणजे त्यांना आपण पणजोबा म्हणतो, ते शिक्षक होते. माझे आजोबा शिक्षक, चुलत आजोबा ते सुद्धा शिक्षक होते. म्हणजे आमच्या रक्तातच, DNA मध्येच ते आहे. माझा मुलगा शिकवतो, छोटा मुलगा पण शिकवतो, माझे भाऊ पण शिकवतात. मला टीचिंग जमतंय. पण मी त्यात करिअर करायचा विचार केला का? नाही केला. मी पण इतरांसारखं तेच करत होतो की आपण टॉपर आहोत तर इंजिनिअरिंग घेतलं ना, इंजिनिअरिंगला ॲडमिशन. मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगायचंय की तुमच्या मुलाचं स्किल ओळखता आलं तर बघा, त्याला काय आवडतंय ते बघा. आणि मला हे पण सांगायचं आहे की मी आता 23 वर्ष क्लासेस घेतोय ना, माझे खूप सक्सेसफुल स्टुडंट्स आहेत. भलेही ते डॉक्टर, इंजिनियर झाले नसतील, पण त्यांनी जो बिझनेस सुरू केला आहे, ज्या क्षेत्रात आहे, तिथं ते सक्सेसफुल आहेत. त्यामुळे मला आता, समीर, तुला पण आता बदलवायचं आहे की टॉपर ॲव्हरेज असं काही नाही आहे. प्रत्येक स्टुडंट हा टॉपर है. और जैसे सर ने बताया कि मेंटोरशिप बहुत इम्पॉर्टेंट है, और आपको सर मैं बता दूं, मेरे CET के टाइम पे, उस टाइम पे 2020 में मैंने CET दी है. उस टाइम पे भी सिर्फ दिनेश सर आपके चैनल ही होते थे, और वहाँ पे उस बोर्ड एग्ज़ाम से पहले तक तो हमको कुछ पता ही नहीं था कि CET है, ये है, सिर्फ हमको JEE के बारे में ही पता था. और मैंने एक डिसाइड कर लिया था कि अब मेरा मेंटोर जो है मैंने चूज़ कर लिया था कि अब मुझे इनको ही फॉलो करना है. ये जो गाइड करेंगे, ये सारे जो टारगेट्स देंगे, उनको ही कंप्लीट करना है. और पूरा क्रेडिट सर मैं आपको दूंगा, दिनेश सर को दूंगा, बिकॉज आप सबके मेंटोरशिप के वजह से ही हम लोग मैंने एक अच्छे कॉलेज में एडमिशन ले पाया, और उस 1 से 1.5 महीने की प्रिपरेशन में हम लोग ने काफ़ी अच्छा परफॉर्म किया. क्योंकि बोर्ड एग्जाम्स खत्म होने के बाद हम लोग तो रिलैक्स हो जाते हैं, और ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स अभी भी है कि बोर्ड एग्जाम्स हो जाते हैं तो रिलैक्स हो जाते हैं. बट अगर आपका टारगेट है कि आपको एक अच्छे मुकाम पे जाना है करियर में, और आगे बढ़ना है, और अच्छे कॉलेज में एडमिशन लेना, तो डेफिनेटली आपको बहुत ज़्यादा और मेहनत करनी पड़ेगी. आपने अभी अपने एजुकेशन के बारे में बताया. हमें ये भी जानना है कि आप इस कोचिंग के फील्ड में, मतलब आपके एजुकेशन कंप्लीट होने के बाद आप, मतलब आपने ऐसा नहीं डिसाइड किया कि मैं तो अभी जॉब करता हूँ, या फिर ये कोचिंग के फील्ड में आने का कैसे डिसाइड किया? ये डिसीजन आपने कैसे लिया? हे ठरवून केलेलं नव्हतं. म्हणजे ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग कंप्लीट केलं म्हणल्यावर जॉबसाठी सर्च केला, जॉब मिळाला. मला तुला सांगायचं आहे, माझा पहिल्या महिन्याचा पगार होता 1200 रुपये. हां, आता हे 24 वर्षापूर्वीचं आहे. नेक्स्ट मंथमध्ये ठीक आहे, तो ट्रेनी पिरियड म्हणून 1200 रुपये मिळाले. दुसऱ्या महिन्यात फक्त 2100 मिळाले. पण मला तुला सांगायचं आहे, त्या 2100 मध्ये अतिशय व्यवस्थित मी राहत होतो. अगदी पुरेसे होतं मला. ज्यांच्याकडं मी राहायला होतो, ओके, भाड्यानं राहत होतो, पुण्यात होतो मी बरं का, इंद्रायणनगरमध्ये. तिथं मी जॉब करत होतो आणि माझं लग्न पण झालं होतं. 2100 रुपयेमध्ये आम्ही निवांत राहत होतो. पण आमचे घर मालक मला म्हटले की त्यांच्या मुलासाठी क्लास लावायचा, चाटे कोचिंग क्लासेस, चल आपण जाऊया. मी फक्त बोललो तिथं की कशाला क्लासेस लावताय, मी घेतो ना, माझ्याकडे आहे वेळ. आणि असा माझा क्लास सुरू झाला. मी ठरवलं नव्हतं.
मला सांगायचं आहे की ॲक्च्युली तिथं मला रिअलाईज झालं की आपण हे करू शकतोय. मग मी कोचिंग सुरू केले, विद्यार्थी मिळायला सुरुवात झाली आणि मी डिसाईड केलं की हेच आपलं करिअर आहे. म्हणजे समीर ठरवून काय केलेलं नव्हतं बरं का, म्हणजे हे ॲक्सिडेंटली झालं. मग मी स्वतःला नशीबवान समजतोय की माझ्या आवडीचं क्षेत्र मला मिळालं आणि मी ते ओळखलं आणि त्यात मला घरातल्यांचा फुल सपोर्ट होता, त्याच्यामुळे हे जमलं मला. और सर आज आप एजुकेशन फील्ड में, कोचिंग फील्ड में और ये ऑनलाइन एजुकेशन में वन ऑफ द टॉप एडुकेटर्स भी हो, और काफ़ी सारे स्टूडेंट्स आपको फॉलो करते हैं, ये हर साल काफ़ी सारे स्टूडेंट्स फॉलो करते हैं. और एक चीज़ मैंने देखी है सर, आपकी एक बहुत यूनिक स्टाइल है. मतलब ये स्टाइल ना बहुत कम लोगों के अंदर होती है. आप जब वीडियो में जब बात करते हो, कोई चीज़ आप एक्सप्लेन करते हो, आप जो फीलिंग्स एक्सप्रेस करना चाहते हो वो मोर स्टूडेंट से ज़्यादा पेरेंट्स वहाँ पे कनेक्ट कर जाते हैं. तो ऐसा कभी हुआ है क्या सर, कहीं आपने ऑफलाइन वगैरह गए एंड वहाँ पे आपको उनके पेरेंट्स आपको मिले हैं स्टूडेंट्स के, एंड वो पेरेंट्स का उनका रिएक्शन? ॲक्च्युली बऱ्याच वेळा मला पालकांना भेटावं लागतं स्वतःच्या ऑफलाईनमध्ये पण, किंवा मी सेमिनार अरेंज करतो, मी ग्रामीण भागात जातो. ॲक्च्युली ना मी माझ्या वेळेस जे अनुभवलं आहे ते मी अजून विसरलेलो नाही आहे. किंवा आता इतके वर्ष मी क्लासेस घेतोय ना, मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे मला माहिती आहेत, मुलं कुठं चुकत आहेत हे मला माहिती आहेत, पालकांच्या काय अपेक्षा आहेत हे पण मला माहिती आहे. त्यामुळे समीर असं बऱ्याच वेळा होतं बरं का, म्हणजे पालकांना असं वाटतं की मी त्यांच्या वतीनंच बोलतोय. म्हणजे मला पालकांच्या पण अडचणी माहिती आहेत, मुलांचे पण प्रॉब्लेम्स माहिती आहेत आणि या सगळ्या गोष्टी मी बोलतो ना, त्यामुळंच ते माझ्याशी रिलेट करतात किंवा असं एक प्रकारचा बॉन्ड तयार होतो. म्हणजे मुलं माझ्याकडे यायला तयार आहेत, म्हणजे ऑनलाईन ते शिकतायत पण त्यांना साताऱ्यात यायचं आहे, माझ्याजवळ येऊन राहायचं आहे. मग तो एक वेगळाच आनंद आहे बरं का. येत आहेत मुलं माझ्याकडं, खूप मुलं येत आहेत. आता समीर मला तुला एक सांगायचं आहे की मुलं माझ्याकडे येत आहेत. आता माझ्याकडं असं फार मोठं हॉस्टेल नाही आहे कमर्शियल एकदम, 10 ते 20 मुलं माझ्याकडे राहत आहेत. आणि माझ्याकडं तुला सांगू का समीर, एक गोशाळा आहे, एक 30 गायी आहेत. आता त्या 30 गायी आहेत ना, त्यांचं शेण काढणं असेल किंवा त्यांना चारा देणं असेल, ही पुण्या मुंबईतली मुलं ज्यांनी कधी ते केलं नाही ते सुद्धा माझ्याकडे करत आहेत. अगदी घरातलं वातावरण झालेलं आहे. इतकं छान वाटतंय ना, इतकं छान की मग हेच मला आनंद मिळतोय आणि तो आनंद फार वेगळा आहे. म्हणजे मी आता हे शब्दात सांगू शकत नाही आहे. आणि माझं एक आहे बरं का, की जे मला मिळतंय ना त्यात मी सॅटिस्फाईड असतो. त्यामुळे मी खूप खूप धावपळ करतोय असं नाही आहे. माझ्या बऱ्याच मित्रांना वाटतं की अरे तू आता अकॅडमी एक्सपांड कर, तुला 500,000 मुलं आले पाहिजेत, हॉस्टेल आपण तयार करू. नाही, माझ्याकडे जर मुलगा येत असेल त्याला मी हवा आहे आणि जर मी 500,000 मुलं घ्यायचं ठरवलं तर मला सगळ्या फॅकल्टीज आणाव्या लागतील, मग ते योग्य ठरणार नाही. म्हणजे तुला सांगू का की पालकांशी मुलांशी एक रिलेशन तयार होतं आणि कायमस्वरूपी रिलेशन तयार होतं. मी खूप स्ट्रिक्ट आहे बरं का, खूप फटके देतो मुलांना बरं का. मी मारलं ओरडलो तरी मुलं मला सोडून जात नाहीत बरं का. थोडंसं भाऊक झालो बरं का, त्यामुळे बोलताना थोडंसं हे झालं, पण हे खूप आठवलं ना छान वाटतं बरं का. म्हणजे एक चांगलंच रिलेशन आहे. ये एक रियल फीलिंग है. मतलब लाइक एक जो एक टीचर वही एक फील कर सकता है, और कितने सारे ऐसे स्टूडेंट्स हैं उनकी लाइफ इन्होंने बदल दी. मैंने खुद एक्सपीरियंस किया ऐसे ऐसे स्टूडेंट्स जो एवरेज बन के आए थे, टॉपर स्टूडेंट जिनके 3 परसेंटाइल 4 परसेंटाइल, ऐसे स्टूडेंट सर के पास गए थे एंड उन्होंने वो एक साल में इतना ग्रो किया, उनके 98 99 परसेंटाइल आए एंड दे आर स्टडिंग नाउ टियर 1 कॉलेजेस. और ये सब पॉसिबल हुआ है सर के गाइडेंस की वजह से. मैं तो यही कहूँगा पूरा क्रेडिट इनको ही जाता है, क्योंकि ड्रॉप ईयर मतलब बहुत डिफिकल्ट होता है. ड्रॉप ईयर मतलब आपसे आपके बैच वाले 1 साल आगे रहेंगे और वो आप 1 साल पीछे हो, वो मेंटालिटी ही बहुत डिफिकल्ट रहती है, एक एक दिन बहुत डिफिकल्ट रहता है उसमें. और सर एक चीज़ मुझे और एक चीज़ पूछनी थी. मुझे पता है कि आपके बैचेस में से और आपके ऑफलाइन कोचेस में से काफ़ी सारे टॉपर्स निकलते हैं. हाँ. जो सीओईपी में भी जाते हैं, जो खूप आहेत, पीआईसीटी में भी खूप जाते हैं, आहेत, हाँ. वालचंद कॉलेज में भी हो. जाते हैं. महाराष्ट्र का ऐसा कोई कॉलेज नहीं होगा जहाँ पे आपके प्रत्येक एकेडमी कॉलेजमध्ये. का या हो. फिर ऑनलाइन कोर्स के बैच में का स्टूडेंट नहीं होगा. बट मैंने कभी भी ऐसा आपको देखा नहीं है कि ये टॉपर्स जो है मेरे हाँ. बैच से है, या फिर ये टॉपर्स आपने सातारा में आपकी ऑफलाइन कोचिंग आपने ओपन की है. सातारा में भी ऑफलाइन कोचिंग काफ़ी सारी है, लेकिन उनके हर जगह बैनर्स देखने को मिलेंगे. हाँ. लेकिन आपने ये नहीं किया. एडवर्टाइज आप क्यों नहीं कर सका? समीर मला तुला विचारायचं आहे की ॲडव्हर्टाईज का केली जाते, कशासाठी करतात फॉर ॲडव्हर्टाईज? गेटिंग ॲडमिशन्स. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. मी सॅटिस्फाईड आहे, माझ्याकडं खूप ॲडमिशन्स आहेत. मला हा प्रकार आवडत नाही बरं का. म्हणजे मी क्लिअरली सांगू का, समीरनं 2-3 वेळा क्रेडिट मला दिलं. आता मला त्याच्याविषयी बोलायचं आहे. रिझल्टचं क्रेडिट माझं नाही आहे.
मला फक्त दिशा दाखवायचं काम करायचं आहे. करणारी ही मुलं आहेत. करणारी ही मुलं आहेत, त्याच्यामुळे तो प्रकारच मला आवडत नाही. आणि सगळ्यात बोलतो सर, बट पेरेंट्स जो है, पेरेंट्स की मेंटालिटी क्या होती है कि इस क्लासेस से 99 परसेंटाइल आए, 10 बच्चों के आए, 15 बच्चों के आए, तो मैं भी अगर एज अ पेरेंट हूँ तो मैं मेरे बच्चे को इसी क्लासेस में डालूंगा. ये मेंटालिटी होती है पेरेंट्स की. तो फिर इसको कैसे आपने डील किया सर? फिर आता मला पालकांना सांगायचं आहे. आता पालक व्हिडिओ बघतायत मला माहिती आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे काय बघा, जेव्हा मला एखादा पालक विचारतो ना, सर तुमचा लास्ट इयरचा रिझल्ट काय होता, मी पालकांना विचारतो त्या रिझल्टचा आणि तुमच्या मुलाचा काय संबंध आहे. मॅडम गेल्या वर्षी 100% मुलं असतील, 99.9 वाले असतील, तो स्टुडंट वेगळा आहे, तुमचा विद्यार्थी वेगळा आहे. पण हेच पालक फसतोय इथंच. मी तुम्हाला सांगू का, मी बरेचसे असे क्लासेस बघितलेत की त्यांच्या बॅनरवर जे फोटो असतात विद्यार्थ्यांचे ते ॲक्च्युली त्या क्लासचे आहेत का असा प्रश्न पडतो मला सुद्धा. कुठली मुलं आहेत ही, त्यांची आडनावं वेगळी आहेत, ती साताऱ्यातली नाही आहेत किंवा कोल्हापूरमधले नाही आहेत अशी मी नावं बघतोय. मला कुणाला त्या मुद्द्याकडे जायला नको बरं का. फक्त पालकांना सांगायचं आहे मला की तुम्ही लास्ट इयरच्या रिझल्टवर जाऊ नका. तुम्ही ॲज अ मेंटॉर म्हणून राहावा. पालक काय करतात की मुलाला ॲडमिशन घेतात आणि पुन्हा पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि मला काय सांगायचं आहे की कोचिंग इंडस्ट्री ही फार मोठी इंडस्ट्री आहे. ती इंडस्ट्री बनले, यात आता फायनान्सर आलेत, इन्व्हेस्टर आलेले आहेत, त्यामुळं सगळ्यांना त्यात प्रॉफिट दिसतंय. पण स्टुडंट आहे तिथं, महत्त्वाचं त्याचं भविष्य आहे, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळं रिझल्ट मॅटर नाही करत. तुमचा स्टुडंट कसा आहे, त्याला तो कुठं चुकतोय, तिथं त्याला काय एफर्ट्स घेतले पाहिजेत, त्याला पुढं आणण्यासाठी काय करता येईल हे बघितलं पाहिजे. त्यामुळे त्या रिझल्टचं काय पालकांना पडतं. मी जेव्हा पालकांचं काउन्सिलिंग करतो ना, तेव्हा त्यांना त्या गोष्टी पडतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी पालकांना काय म्हणतो, येऊ दे, बसू दे माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये, ओके, नंतर तुम्ही फी भरा, पहिल्या दिवशीच भरली पाहिजे असं काही नाही आहे. आणि जेव्हा मुलगा माझे लेक्चर्स अटेंड करतो, फॅकल्टीचे लेक्चर्स अटेंड करतो, तेव्हा ॲडमिशन कन्फर्म होतंच याची गॅरंटी आहे. त्याच्यामुळं तो टॉपर्सची ॲडव्हर्टाईज नकोच. ओके सर, हर एक के लाइफ में कभी ना कभी एक ऐसा मोमेंट आता ही है जहाँ पे हम फेलियर को फेस करते हैं. ऐसा लगता है कि अब यहाँ बस हो गया है, अब मैं यहाँ पे हार मान जाता हूँ, अब इससे आगे मेरे से और हो नहीं सकता. तो इस सिच्युएशन को सर आप कैसे डील करते हो? समीर, तुझ्या प्रत्येक प्रश्नातला एक टिपिकल शब्द मी घेतोय. फेल्युअर असं काही नसतंच. अपयश नाहीच आहे. आपल्या मराठीत काय म्हटलं जातं की अपयश ही यशाचीच एक स्टेप आहे, पायरी आहे म्हणूया आपण. आता माझं पण मराठी इंग्लिश मिक्स होतंय बरं का. पण अपयश, यशाच्या अगोदर अपयश येऊ शकतं, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. नेहमीच तुम्ही आयुष्यात कुठलीही एक्झाम द्या, यश मिळणारच असं होणार नाहीये. त्याची पण तयारी ठेवली पाहिजे. पण माझं काय म्हणणं आहे बघ समीर, की फेल्युअर वगैरे असं काही नाही आहे बरं का. आता मी मगाशी बोललो की 10वीपर्यंत माझा स्कोर एक्स्ट्रॉर्डनरी होता. 11-12मध्ये अक्षरशः मी मॅथ्समध्ये पास सुद्धा होऊ शकत नव्हतो. मग ते डिफिकल्टीज होते त्यावेळेस, पण ते चॅलेंज होतं, ओके, त्यातून मी बाहेर पडलो. पण योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून बाहेर पडलो. आज पण लाखो मुलं अशी आहेत, त्यांचा ग्राफ असाच आहे की 10thमध्ये टॉपर, 11-12 एकदम खाली येत आहेत. मग यासाठीच मला ह्या मुलांना ऑनलाईनकडे आणायचं आहे. त्यामुळे समीर, तुला पण लक्षात आलं असेल किंवा तो बघितलं असेल, जे यूट्यूब चॅनल मला चांगलं वाटते मी सगळ्यांना प्रमोट करतो. माझी इच्छा आहे सगळ्यांनी ते चॅनल बघावं. और एक चीज यहाँ पे मैं ऐड करना चाहूंगा, जब मैंने यूट्यूब चैनल मैंने फर्स्ट ईयर में स्टार्ट किया था और वो कोविड का टाइम था सर, और मैं घर पे ही था और मैं खुद इंस्पायर हुआ था सर से और मैंने यूट्यूब चैनल स्टार्ट किया और मेरे हार्डली 1000 भी सब्सक्राइबर्स नहीं हुए होंगे. और जो स्टार्टिंग में जो भी सपोर्ट मिला था मुझे, आज मैं जितने सब्सक्राइबर्स पे हूँ, डेफिनेटली ये सब सर के वजह से ही हूँ. सर ने मुझे पहली बार, देखो यूट्यूब पे ना जल्दी कोई प्रमोट नहीं करता है, ये रियलिटी है. कोई भी दूसरे टीचर्स एक दूसरे का नाम नहीं लेते, दिस इज द रियलिटी. बट मेरा 1000 सब्सक्राइबर होने के बाद भी, और सर लाखों सब्सक्राइबर्स थे, इतना बड़ा चैनल है, तभी भी सर ने मेरा प्रमोशन किया था, तभी भी मेरे चैनल का नाम लिया था. तो ये तो जेन्युइन है, ये तो मैं खुद ही एक्सपिरियंस किया हूँ आपके साथ. नाही, मला विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे क्लिअरली, की जेव्हा तुमच्या मनात असं असतं की तुम्ही इतरांना हेल्प करताना, त्यांना तुमचं कधीच नुकसान होणार नाही आहे. तुम्ही ना खरोखर तुमचं फ्रेंड सर्कल असेल, तुम्ही डिस्कशन वाढवा, ग्रुप डिस्कशन, ग्रुप स्टडी करा, एकमेकांना हेल्प करा. बऱ्याच वेळा मी असं कॉमेंट ऐकतो बरं का, की सर तुम्ही कॉम्पिटिशन वाढवताय, तुमच्यामुळं बाकीची बरीचशी मुलं पुढं चाललेत. नाही, कॉम्पिटिशन ही स्वतःशी करायची बरं का. स्वतःशी नेहमी स्पर्धा करायची. तो पुढे जातोय म्हणून दुःखी व्हायची काय गरज नाही. आपण कुठे कमी पडलो हा विचार करायचा आणि आपल्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. सर, जैसे अभी आपने बोला कि आपको मैक्सिमम सभी स्टूडेंट्स को ऑनलाइन की तरफ लेके आना है,
हाँ बट सर इसमें एक ड्रॉबैक अगर मैं आपको बताऊं ऑनलाइन का क्या होता है, ऑनलाइन और ऑफलाइन दोनों स्टूडेंट्स को अगर हम लोग कंपेयर करें तो ये ऑनलाइन वाले स्टूडेंट्स क्या करते हैं ज़्यादातर, अभी के स्टूडेंट्स जो है, हाँ अभी पिछले मेरे जब बैचेस के थे तब पहले के जो स्टूडेंट्स थे वो क्या करते थे कि पूरा जो सिलेबस है सारी हाँ चीज़ें एकदम थरोली वगैरह पढ़ते थे। बट अभी ऑनलाइन की वजह से या फिर ऐसे हाँ आपको यूट्यूब पे भी वीडियोस मिल जाएंगे, बस इतना कर लो आपके 99 परसेंटाइल आ जाएंगे, बस इतना ये कर लो ये वो, हाँ बोर्ड एग्जाम के लिए भी। बट अभी जितने ऑनलाइन स्टूडेंट्स आ रहे हैं और अभी के जितने भी स्टूडेंट्स हैं वो सिर्फ और सिर्फ इम्पोर्टेंट क्वेश्चंस के पीछे ही भागता है। आपको क्या लगता है कितना सही है? ऍक्च्युली कसं आहे बघा की IMP क्वेश्चनच्या ऐवजी आपण PYQs म्हणूया, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ठीक आहे, ते रिपीट होतात पण जसेच्या तसे रिपीट व्हायला पाहिजेत असं मुलांना वाटतं, तसं होत नाहीये. फिजिक्सचा जो बोर्डचा पेपर होता 2025चा म्हणूया आपण, त्यात क्वेश्चन असे ना फिरवून विचारले होते, म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. एरवी काय विचारतील, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी एवढा विचारतील प्रश्न, पण यावर्षी काय विचारलं होतं की तो लॉ स्टेट नका करू, त्याचा वापर करून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला तयार करा. मग हे मुलांना नाही जमलं, मग कुठं चुकले मुलं? तो क्वेश्चन IMP होता, सगळे लॉज इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन येतात हे माहिती आहे. मग मुलांनी काय केलं पाहिजे की IMP क्वेश्चनच्या मागं लागू नका. प्रत्येक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, ती कन्सेप्ट क्लिअर करा, मग त्यांना प्रश्न ओळखता आला पाहिजे. आणि मला इथं सांगायचं आहे की इथं ना थोडीशी मराठी मीडियम, ग्रामीण भाग, सेमी इंग्लिशची मुलं मागं पडतात, क्वेश्चनचा अर्थ कळत नाही. फिजिक्समध्ये मोठा क्वेश्चन असतो, नक्की विचारलंय काय हे लवकर क्लिक होत नाही. मला इथं सांगायचं आहे, चला ठीक आहे आत्तापर्यंत होत नव्हतं, करून दाखवायचं आहे. ह्याच्यात एक सजेशन देईन तुम्हाला मी. आता CETची तयारी करा, CET नंतर पण तुम्हाला थोडासा वेळ असणार आहे, त्यात तुम्ही तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करा. तुम्ही इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, असे क्वेश्चन, असे जे न्यूजपेपर आहेत ना ते तुम्ही वाचा. नवीन तुमची व्होकॅब्युलरी म्हणतात ना, शब्दसंग्रह वाढवा, या गोष्टी करा, मग कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे IMP क्वेश्चनच्या मागे लागू नका. CETत PYQs आहेत तसे रिपीट झालेत, पण ती अपेक्षा करू नका बरं का. CET साठी तुम्हाला तुमचा अप्रोच बदलावा लागेल, कन्सेप्टवरती जावं लागेल. ओके सर, एक बहुत ही इंपॉर्टेंट क्वेश्चन मैं आपको पूछने जा रहा हूँ अभी. हाँ अगर ऐसा कोई स्टूडेंट है जो बहुत ज़्यादा कंफ्यूज है कि मुझे किस फील्ड में जाना चाहिए, बहुत सारे स्टूडेंट्स क्या करते हैं, मेरा फ्रेंड तो कंप्यूटर साइंस ले रहा है, IT ले रहा है, मैं तो यही ले लूंगा, इसमें मुझे जॉब अपॉर्चुनिटीज मिल जाएगी. बट एडमिशन लेने के बाद उनको बिल्कुल भी इंटरेस्ट आता ही नहीं है, होता है. सब्जेक्ट्स उनको कोडिंग नहीं समझ में आती है, मैथ्स बहुत डिफिकल्ट जाता है, फिर KT पे KT लग जाती है. अगर कोई ऐसा स्टूडेंट कंफ्यूज है, अगर वो स्टूडेंट कैसे आइडेंटिफाई करे कि उसके लिए बेस्ट करियर क्या है? ॲक्च्युली काय होतं बघा की मानसिकता मुलांची कशी असते माहिती आहे का, की मेंढ्याप्रमाणे. आता मी तर एक्सप्लेन करतो बरं का. म्हणजे मेंढीचा कळप असतो ना मेंढ्यांचा, तो पहिली मेंढी जिकडे जाईल ना, मागच्या मेंढी त्याच्या मागच जातात. अगदी पहिली खड्ड्यात जरी पडली तरी मागच्या सुद्धा खड्ड्यात पडतात. किंवा एक गोल अशी फिरत राहिली नंतर सगळ्या त्याच्याविषयी गोल फिरत राहतात. मला काय सांगायचं ते समजून घ्या. मी 20 वर्ष पाठीमागं जातो. 20 वर्षापूर्वी प्रत्येकाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग हवं असायचं. डोनेशन भरून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं जायचं. थोडंसं ना 10 वर्षापूर्वी येऊया, मध्ये DEDचं इतकं फॅड आलं होतं ना की DED केल्यानंतर ना 2 वर्षाचं ते DED लगेच गव्हर्नमेंट जॉब लागत होता ॲज अ प्राथमिक शिक्षक, गव्हर्नमेंट जॉब. त्यामुळे DED कॉलेजेस एवढे झाले की विचारू नका. आणि गेले 5-6 वर्ष CS च्या बाबतीत ते होत आहे. मला म्हणजे वाईट वाटतंय पण रियालिटीमध्ये तसंच होत आहे. मेकॅनिकलला घ्यायचं आहे का नाही, सिव्हिलला नाही, इलेक्ट्रिकल नको आहे, मग काय हवं आहे, फक्त आणि फक्त CS. का? पॅकेजेस मोठे मिळत आहेत, स्कोप आहे, जॉब अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येकाला आयुष्यात ना लवकर सेटल व्हायचं आहे, लवकर जॉब हवा आहे, स्ट्रगल कमी हवा आहे. आणि मुलांना वाटते की CS थ्रू होऊन जाईल. ते होतंय, पॅकेजेस मोठे मिळत आहेत, पण तुमची ती आवड आहे का, ते फील्ड तुम्हाला आवडतंय का, हे मुलांना ओळखता आलं पाहिजे. हे सगळ्यात अवघड काम आहे. तर मी पुन्हा एकदा बोलतोय की इथं आई वडील, तो विद्यार्थी ह्यांनी मिळून ते डिस्कशन केलं पाहिजे आणि मुलांची आवड काय हे पालकांनी पण ओळखलं पाहिजे लवकरात लवकर. पण माझं तर म्हणणं तेच आहे की तू बोललं तसं की कोडिंग येतच नाही आहे मुलांना किंवा त्याच्याबद्दल काय माहीत नाही आहे. इव्हन मी बघितलंय ॲप्लिकेशनचा यूज सुद्धा मुलांना लवकर करता येत नाही. तिथं गोंधळतायत मुलं. मग ती आवड आहे का याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे. आई होप अभी स्टूडेंट्स को भी समझ आया है कि लाइक जैसे फ्रेंड्स लोग जा रहे हैं, फ्रेंड सर्कल क्या चूज कर रहे हैं,
वो मैटर नहीं करता है। देखो 4 साल के बाद कोई आपके साथ नहीं रहने वाला है। आपको खुद को जो है खुद का करियर बनाना है। हो तो बस आपको देखना है, आप खुद आइडेंटिफाई करो, सेल्फ आइडेंटिफाई करो कि आपको किस में इंटरेस्ट आ रहा है। स्वतः ओळखलं पाहिजे त्यांनी ते. यस, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. सर अभी कुछ क्वेश्चंस मैं आपको करूंगा, लाइक एक वर्ड में ही आपको डिफाइन करना ओके, रैपिड फायर सर. रैपिड फायर सर ठीक, का. हाँ. तो अगर आप एक पूरी अपनी यूट्यूब जर्नी को एक वर्ड में डिफाइन करना चाहोगे तो व्हाट वुड बी दैट वर्ड? मराठी शब्द आहे स्वप्नवत. म्हणजे विश्वास बसत नाही की एवढं कसं शक्य झालं. एका शब्दात मी तुला सांगितलंय की हे मी कधी विचारच नव्हता केलायचा. हे सगळं स्वप्नात असल्यासारखं आहे. स्वप्नवत. अच्छा, और एक सर एक सिचुएशन अगर मैं आपको देता हूँ, लाइक अगर फ्यूचर में अगर आपको ऑनलाइन या ऑफलाइन ये 2 ऑप्शन दिया है कि अगर आपको ऑनलाइन पढ़ाना है या फिर ऑफलाइन, तो आप वो क्या चूज करोगे? आता दोघांपैकी जर एकच निवडायची वेळ आली तर ऑनलाईन. अच्छा. हां, समीर मी थोडा वेळ घेतो तुझा, कारण काय माहिती आहे का बघ, ऑनलाईनच्या ॲडव्हान्टेजेस खूप आहेत बरं का, खूप आहेत. म्हणजे एके दिवशी एखादं लेक्चर मिस जरी झालं तर तो रेकॉर्डेड लेक्चर केव्हाही बघू शकतो. ऑफलाईनमध्ये ते पॉसिबल नाहीच आहे. तो टॉपिक झाला की झाला, पुन्हा तो रिवाईज इतकं करणं सोपं नाही आहे. तर ऑनलाईन मी नक्की निवडेन. थैंक यू सर, थैंक यू सो मच. और बस सर अभी एक चीज़ और एक पूछनी थी मुझे. हाँ. कि ये एग्ज़ाम पीरियड जब होता है ना, बच्चों के अंदर ना बहुत ज़्यादा स्ट्रेस और एंजाइटी आती है. हां. तो इसको कैसे डील करना चाहिए? मन शांत करायला जमलंच पाहिजे बरं का, की स्वतःला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की फार ओव्हर थिंकिंग करतायत मुलं आजकालची, की काय होईल, माझं पर्सेंटाईल किती येईल, स्कोअर किती येईल, मला कॉलेज कुठलं मिळेल, ड्रीम कॉलेज मिळेल का, पॅकेजेस मिळतील का, फार पुढचा विचार करताय. माझं तर सजेशन आहे मुलांना, की आजचा विचार करा, आजचा स्टडी प्लॅन तयार करा, तो कंप्लीट करण्यात ते टार्गेट कंप्लीट करा. दुसऱ्या गोष्टीला मनात विचारसुद्धा येऊन देऊ नका. मनाला शांत करा, सगळं चांगलं होणार आहे. मुलांना मला सांगायचं आहे कॉम्पिटिशन. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी साताऱ्यात क्लासेस सुरू केले, माझ्याच कॉलनीत 3-4 क्लासेस होते. मग मी जर घाबरलो असतो, अरे केवढी कॉम्पिटिशन आहे काय, तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. मग मी काय म्हणतोय, बिलकुल घाबरायचं नाही, मनात कुठलाही तणाव घ्यायचा नाही. तुमचा रिझल्ट चांगला लागणार आहे, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय ना, मग विचार कसला करताय. तुमच्या पालकांचा तुम्हाला सपोर्ट आहे, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कितीही तुमचा चांगला वाईट स्कोर येऊ दे, ते तुम्हाला सपोर्ट करतात. पण अभ्यास करून चांगला स्कोर येणार हे नेहमी लक्षात ठेवा. थैंक यू सो मच सर. आपकी जो ये इतनी बड़ी स्ट्रगल भरी जर्नी थी, डेफिनेटली ये काफ़ी सारे स्टूडेंट्स को इंस्पायर करेगी, और ऑलरेडी मैं तो इंस्पायर हुआ ही हूँ. अभी आप सभी स्टूडेंट्स देखो आपको इसको कैसे लेना है. डेफिनेटली हर एक टीचर की जो है, यहाँ तक जो भी टीचर पहुँचता है वो उनका सफ़र इतना आसान नहीं होता है. काफ़ी स्ट्रगल्स होते हैं, काफ़ी चैलेंजेस को फेस करना होता है, काफ़ी फेलियर को भी फेस करना होता है, तब जाके ये मुकाम तक वो कोई एक इंसान यहाँ तक पहुँच पाता है. तो डेफिनेटली सर आपसे बात करके मुझे काफ़ी अच्छा लगा, एंड थैंक मला यू पण सो खूप मच. आनंद झाला. खूप एंड थैंक यू सो मच सर, आप पॉडकास्ट के लिए आए, अपना टाइम धन्यवाद. निकाल के, इतना शेड्यूल मैनेज करके. थैंक यू सो मच. और आपको अगर कुछ ऐसा फाइनल कुछ मैसेज वगैरह स्टूडेंट्स को देना है तो आप ये दे सकते हो, फिर हम इस पॉडकास्ट को एंड कर सकते हैं. ओके, फायनल मेसेज द्यायचा आहे की आनंदी राहा, कुठल्याच गोष्टीचा तणाव घेऊ नका, प्रामाणिक प्रयत्न शेवटपर्यंत करत राहा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट एवरीवन. थैंक यू.